हॅलो, जय शिवराय सर. हा, जय शिवराय. बोला. सर, कर्जमाफी संदर्भात आपण बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेले आहे. हा हा आणि हा त्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की सर कर्जमाफी होणार का आणि कधी होणार आणि किती लाखापर्यंत होणार आणि त्यामध्ये काही अटी शर्ती राहणार का. हम्म. तर बरेचसे शेतकरी मित्रांचे फोनवर कमेंट्स करत होते की सरांना एकदा तुम्ही कॉल करा आणि त्यांच्या माध्यमातून एक रेकॉर्डिंग घ्या आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आम्हाला सविस्तर आढावा द्या. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 4था दिवस आहे. हं, आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठी अपेक्षा आहे. हं. आणि ती अपेक्षामध्ये 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची अपेक्षा. हो, आणि ही अपेक्षा का निर्माण झाली, तर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं. हो, बरोबर आणि आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून हे वचन पूर्ण करणं हे सरकारचं काम आहे हो, आणि कर्तव्य आहे. हो, हो. आपण पाहिलं तर विरोधी पक्षाचे आमदार काही असतील किंवा सत्ता पक्षातले आमदार असतील, हं, जसं की सत्ता पक्षातले आमदार बबनराव लोणीकर असतील, यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या माध्यमातून कर्जमाफीच्या प्रश्नावरून सरकारला घेरलेलं आहे. हं. याचबरोबर आपण जर पाहिलं तर काही भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ता पक्षातल्याच आमदारांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न हां. सुरू आहे. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अत्यंत महत्वाचं आहे. हो. आणि येणाऱ्या 10 मार्च 2025 रोजी हं, राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे पुढच्या 1 वर्षाचा. हं, हं. आणि याच अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होणं गरजेचं आहे. जर सरकारने 10 मार्च 2025च्या हं. सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जर कर्जमाफीची घोषणा केली तर कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात, पात्र होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे, हो. याचबरोबर किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या वर्षातली होणार, कोणत्या बँकेची होणार, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर हं. शेतकऱ्यांना फक्त एकच काम करायचं आहे. सध्या मार्च एंडिंग आहे. हो. आणि मार्च एंडिंग असल्यामुळे बँकेच्या माध्यमातून कर्ज वसुली केली जाते, कारण हो, की हो. बरोबर आहे सर. संपूर्ण रिन्यू करायचं असतं, क्लिअर हो, करायचं असतं ना हो, बँकांना. हो. त्यामुळे बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फोन लावले जात आहेत, कर्ज भरा, तगादा लावत आहेत, कर्ज हं. भरा. जर शेतकऱ्यांचं कर्ज आतापर्यंत थकीत असेल आणि त्या शेतकऱ्याने जर कर्ज भरलं तर त्या शेतकऱ्याचा रिन्यू होईल आणि त्या शेतकऱ्याची कर्जमाफी जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. मग कर्जमाफी जर सरकारने निर्णय घेतला आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना पात्र व्हायचं असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्ज थकीत ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. जरी बँकांच्या माध्यमातून कर्ज भरा, रिन्यू करा असं जरी बोलले तर त्यांना सांगायचं की सरकारने आम्हाला कर्जमाफीचं वचन दिलं होतं, हं. त्यामुळे आम्हाला कर्जमाफी एवढं अर्थसंकल्पीय अधिवेशन ची वाट बघायची आम्हाला, हे उत्तर त्यांना द्यायचं आहे. हां, हां. सर्वप्रथम हे काम करायचं आहे. हो. दुसरं काम महत्वाचं म्हणजे आता विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुसरा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि तो प्रश्न म्हणजे, दादा, जर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली तर हो. कोणत्या बँकेची कर्जमाफी सरकार करणार? आमची ही बँक आहे, आम्ही त्या बँकेचं उचललेलं, आम्ही ह्या बँकेचं उचललेलं हं, आहे. हं, आणि सरकार कोणकोणतं कर्ज माफ करणार? या प्रश्नाचं डिटेलमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. हं. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, नॅशनल बँका, याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका, हं. सहकारी बँका म्हणजे जिल्हा बँका ज्या काही असतात ना, हो, जिल्ह्यापुरत्या हो. मर्यादित, हो, बरोबर आहे. त्याही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत असतात 7 त्या हं. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये सांगायचं गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, याचबरोबर आयसीआयसीआय बँक, याचबरोबर एचडीएफसी बँक, याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक, याचबरोबर पंजाब नॅशनल बँक, यासारख्या बँका मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हं, क्रॉप लोन म्हणजे शेती पिकावरती कर्ज देतात. अशा शेतकऱ्यांचं कर्ज त्या बँकेचं माफ होणार. आता हं, हं. दुसरा प्रश्न की दादा, आमचं होम लोन आहे, आमचं क्रॉप लोन आहे, आमचं पाईपलाईनवरचं कर्ज आहे, मग हे कोणतं कर्ज सरकारनं जर कर्जमाफी केली तर माफ करणार? हो. तर फक्त यामध्ये आपण जर पाहिलं तर कुठलंही सरकार कर्जमाफी करत असताना शेतकऱ्याचं होम लोन असेल तर ते माफ करत नसतं, किंवा पाईपलाईनचं कर्ज असेल तर ते माफ करत नसतं. त्यासाठी वेगळ्या योजना असू शकतात. हो, परंतु बरोबर. कर्जमाफीसाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती, म्हणजे शेतकऱ्याने शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज, त्याला म्हणतो आपण हं, क्रॉप लोन, बरोबर. हं. तर ते कर्ज सरकार माफ करत असतं. क्रॉप लोन शिवाय इतर कोणतंही कर्ज सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यावर कर्ज माफ होणार नाही. हो. त्यामुळे शेतकऱ्याचं सातबाऱ्यावरती असलेलं क्रॉप लोन कर्ज माफ होणार. ज्या काही बँका शेतकऱ्यांना क्रॉप लोन प्रोव्हाइड करतात, क्रॉप लोन देतात, त्या बँकाचं सरकार कर्जमाफ करत असतं. आता हे झालं महत्वाचं उत्तर. हो, आता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार? हो. या प्रश्नाचं उत्तर तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 3 लाखांपर्यंत कर्जमाफी आम्ही करणार, त्यामुळे 3 लाखांपर्यंत कर्जमाफीची शक्यता आहे. आता दुसरा पुढचा खूप महत्वाचा आणि खूप कसं म्हणतो आपण त्याला, जसं की खूप उत्सुकतेचा प्रश्न आहे, तो म्हणजे कोणकोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? हं, हं, हं. याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये सांगणार आहे. 2014 ते 2019 या कालखंडामध्ये 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, हं. दुसरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना. या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असलेल्या
परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग या शेतकऱ्यांना वेगळं कर्जमाफीचं वेगळं कर्जमाफीचा जो काही निधी आहे मंजूर केला जाईल आणि यानंतर 2019 ते 2025 या कालखंडामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंत कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीमध्ये दिसते सध्या. आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असं काही होऊ शकतंय. परंतु आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 6.5 लाख शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपये शासनाकडे सरकारकडे थकीत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफीचे सुद्धा 864 कोटी रुपये आणि प्रोत्साहनपर अनुदानाचे ज्याला आपण 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले ना सरकारने या अगोदर, ते प्रोत्साहनपर अनुदानाचे 364 कोटी काहीतरी बाकी आहे आणि ती सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर जवळपास 7,500 कोटीचा निधी होतो आणि हा निधी मंजूर केल्यावर हा 2014 ते 2019 पर्यंतच्या 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज निलवाले. राहिला विषय आता 2019 ते 2025 पर्यंत शेतकऱ्यांचा. तर या संदर्भातला या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता नव्याने होणार आहे किंवा होऊ शकते जर सरकारने निर्णय घेतला तर. त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं थोडक्यात आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज बघा तुम्हाला माहिती आहे की 2 दिवस बाकी आहेत. अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे 10 तारखेला. आणि या 10 मार्च रोजी जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी राहील. परंतु आपण जर पाहिलं तर विविध शेतकऱ्यांची आंदोलने, शेतकरी पुत्रांची, शेतकरी नेत्यांची आंदोलने यामध्ये त्यांचा सहभाग आहे. याचबरोबर विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत. सत्ताधारी आमदार, विरोधी आमदार यांच्याही माध्यमातून कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना घेरलं आहे. त्यामुळे अशी एक शक्यता आहे की कर्जमाफी होऊ शकते आणि जर काय कर्जमाफी जर नाही झाली तर शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो. कारण की कर्जमाफीचं वचन सरकारने दिलं होतं आणि जर सरकारला कर्जमाफी जर करायची असेल तर 40,000 कोटी रुपयाचा निधी लागू शकतो असं एक जे काय आकडेवारी समोर आली त्या आकडेवारीमधून दिसतंय सध्या. परंतु आपण जर पाहायला गेलं ज्यामध्ये जर राज्य सरकारकडे जर निधी नसेल तर केंद्रामध्ये सुद्धा त्यांचं सरकार आहे. त्यामुळे केंद्रातून निधी आणून राज्य सरकारने ही कर्जमाफी करावी ही एक अपेक्षा आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांकडे आता पैसे नाहीत, शेतकरी कर्ज भरू शकत नाही आणि नवीन कर्ज उचलूही शकत नाही कारण की त्याचं कर्ज थकीत पडलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं सरसकट 3 लाखांपर्यंत सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं हीच अपेक्षा. हो. धन्यवाद सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर अपडेट दिल्याबद्दल.